मोखाडा तालुक्यातील काष्टी गावात बिबट्याच्या हल्ल्यात गाभण गायीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी 5 जून 2026 रोजी घडली। या हल्ल्यात गायीच्या पोटातील वासरूही दगावल्याने संबंधित शेतकरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। काष्टी येथील आदिवासी शेतकरी चंद्रभागा अर्जुन भोईर यांच्या मालकीची ही गाय असून ती अवघ्या 2 दिवसात जनार होती, अशी माहिती त्यांनी दिली। अचानक झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला आणि तिच्या पोटातील वासरूही वाचू शकले नाही। त्यामुळे भविष्यातील दूध उत्पादनासह वासराचे नुकसान झाल्याने कुटुंबाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे। पशुपालन हा भोईर कुटुंबाचा मुख्य उदरनिर्वाहाचा आधार असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत। घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा व शेतकऱ्याला योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे। तसेच परिसरात वाढलेल्या बिबट्यांच्या वावरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी ही मागणी करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या महिनाभरापासून मोखाडा तालुक्यात बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असून पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रात्रीच्या वेळी जनावरे गोठ्याबाहेर बांधण्यास ग्रामस्थ धजावत नसून अनेक ठिकाणी बिबट्याच्या हालचाली आढळून येत आहेत। काष्टी परिसरातील नागरिकांनी वन विभागाने विशेष पथके तैनात करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, आवश्यक ठिकाणी पिंजरे लावावे, तसेच ग्रामस्थांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली आहे। वाढत्या वन्यप्राणी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी प्रवीण कदम, प्रबंधभूमी न्यूज।